शेतकरी बांधवांनो नमस्कार. रोप लागवडीनंतर जे शेतकरी ड्रिप करतात ना त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे माझी. रोप लागवडीनंतर ड्रिप तर फार आवश्यक आहे, परंतु ड्रिपर हे जवळपास खोडापासनं 1 फूट अंतरावर कमीत कमी 6 इंच अंतरावर असणं गरजेचं आहे, जेणेकरून खोडावर पाणी पडणार नाही. आता हे बघा, ह्या शेतकऱ्यांनी कसं केलं आहे. हा जो प्लॉट आहे हा कल्याण बोबडे नावाचे शेतकरी आहे वायगावचे, ज्यांनी आपल्याकडनं रोपं नेलेली आहेत. 600 रोपं त्यांनी नेलेली आहेत आपल्याकडनं. तर हे बघा, त्यांनी बरोबर आळं केलेलं आहे याला, आणि चोही बाजूनं आळं केल्यामुळे काय होतं, खोडाजवळ पाणी न जाता हे साईडनं पाणी साचतं. वापसा कंडिशन राहायला मदत होते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ या ठिकाणी चांगली होते. आणि हे बघा, हे अशा पद्धतीनं लागवड केल्यामुळे यांचा जो सक्सेस रेट आहे तो फार चांगला असतो. आता हे बघा, हे पण झाड बघा. आता हे बघा, याचं हे ड्रिपर छान पद्धतीनं दूर ठेवलेलं आहे त्यांनी, आणि एक ड्रिपर ठेवलेलं आहे. अतिशय व्यवस्थित असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. हे बघा, हे सुद्धा ड्रिपर त्यांनी एक साईडला घेतलं, जेणेकरून वापसा कंडिशन या ठिकाणी राहील, पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होईल. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर झाडांची मर कमी होते. ड्रिप संदर्भात हा व्हिडिओ नवीन झाडांसाठी हा फार महत्त्वाचा आहे. चांगला वाटला असेल तर शेअर करा. धन्यवाद.